काय हो, तर तुम्ही बघताय ना, छान असा रेस्टॉरंट स्टाईल आपण पनीर बटर मसाला इथं आज बनवणार आहोत. तर रेस्टॉरंट्सपेक्षाही भारी अगदी घरगुती साहित्यात आणि घरच्या घरी आपण मस्त पनीर बटर मसाला बनवतोय. तर त्यासाठी इथं आपण साहित्य बघणार आहोत. तर इथं 10 ते 15 भिजवलेले काजू घेतलेले आहेत. त्याच्यात थोडंसं अद्रक घातलेलं आहे, 10-12 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि भिजवून घेतलेल्या 4 ते 5 लाल मिरच्या आहेत आणि इथं मोठे 2 पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. आपण आता याची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. तर इथं मस्त आपली छान रिच अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर आपण पनीर बटर मसाला बनवतोय. आता तेल घातलं आहे 2 चमचे. याच्यात 1 चमचा भरून पनीर बटर घालायचं आहे. आता इथं खडे मसाले घेतले 4 लवंग, 3-4 काळी मिरी, दालचिनी, तमालपत्र हे छान असे बटरमध्ये परतून घ्यायचे आहेत. बटरमुळे भाजीला छान असा फ्लेवर येतो. आता 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. तर कांदेही छान आता इथं आपण परतून घेणार आहोत. कांदे छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचे आहेत. कांदे छान गुलाबी होई तोपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर छान आपले कांदेही मस्त आता गुलाबी रंगावर परतून झालेले आहेत. तर याच्यात आपण आता काही मसाले घालून घेणार आहोत. तर मी इथं लाल मिरची पावडर घेतलेलं आहे. आपल्या आवडीनुसार मिरची पावडर घालायचं आहे. आता इथं बिर्याणी मसाला घेतलेला आहे. धने पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, आपला घरगुती गरम मसाला घ्यायचा आहे किंवा तुम्ही किचन किंग मसालाही वापरू शकतात. पाव चमचा हळद घालायची आहे आणि छान असं हे परतून घ्यायचं आहे. तेलावर परतून घ्यायचे ते मसाले. छान असे मसाले आता परतून झाले आहेत. आता आपण जी पेस्ट बनवून घेतलेली होती ती याच्यात घालायची आहे आणि छान असं तेल सुटे तोपर्यंत हा मसाला आपण 2 ते 3 मिनटं छान या मसाल्याला तेल सुटे तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे. आपण ज्या भांड्यात हा मिश्रण दळून घेतलेलं होतं ते भांडं धुवूनच याच्यात पाणी घातलेलं आहे आणि मस्त असं तेल सुटे तोपर्यंत याला परतून घ्यायचं आहे. आता छान याला तेल सुटलेलं आहे. आता चवीनुसार लगेच मीठ घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मस्त परत याला 2 ते 3 मिनटं अजून परतून घ्यायचं आहे. आता इथं एका पॅनमध्ये बटर घेतलेलं आहे. आपण बटर पनीर बनवतोय म्हणून. आता याच्यावर मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे. छान असं हे पनीर बटरवर परतून घ्यायचं आहे. आता याच्यावर थोडेसे मसाले घालायचे आहेत. इथं हळद घातलेली आहे. काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे आणि छान याला मस्त असं परतून घ्यायचं आहे. अगदी तळायचं वगैरे नाही आहे. आपण छान असं शॅलो फ्राय करून घेणार आहोत. बटरमुळे छान अशी पनीरला चव येते आणि मसालेही छान असे कोट होतात. तर अगदी 3 ते 4 मिनटं हे पनीर आपण तळून घेणार आहोत. आता इथं ग्रेव्हीलाही छान असं तेल सुटलेलं आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यात पाणी हे कमी जास्त करू शकता. अगदी ग्रेव्ही ही पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तुमच्या आवडीनुसार याच्यात पाणी ॲडजस्ट करायचं आहे. आता पनीरही छान इथं आता तळून झालेलं आहे आणि ग्रेव्ही तुम्ही बघू शकता. आता याच्यात कसुरी मेथी घालायची आहे. छान अशी उकळी आलेली आहे. आता इथं तुम्ही फ्रेश क्रीमही घालू शकतात. फ्रेश क्रीम नसेल तर आपली जी दुधावरची साय असते ती दुधावरची साय घालायचं आहे. त्याच्यात थोडंसं दूध घालायचं आणि छान असं फेटून घ्यायचं आहे. आता फ्रेश क्रीमही छान घातलेली आहे. मस्त अशी अजून दणदणीत त्याला उकळी येऊ द्यायची आहे. किती रिच अशी आपली ग्रेव्ही दिसते. मस्त कलरही आलेला आहे ग्रेव्हीला आणि छान असा घरभर सुगंध पसरलेला आहे. आता तळून घेतलेलं पनीर घालायचं आहे. अगदी झटपट आपली रेस्टॉरंट स्टाईल इथं बटर पनीर मसाला तयार झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी घरच्याच साहित्यात जास्त काही तामझाम न करता आपला हॉटेलपेक्षाही भारी इथं पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. तुम्ही याला चपातीसोबत, नानसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता. तर आता पनीर टाकल्यानंतर अगदी 3 ते 4 मिनटं आपण इथं लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला इथं पनीर बटर मसाला तयार झाला आहे. नक्की या पद्धतीने
ट्राय करा. आता लगेच गरमागरम मस्त ही रेसिपी सर्व करायची आहे. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.